Hello and welcome, dear students. Today we are going to start a new chapter from Hospital and Clinical Pharmacy subject. Chapter name is Drug Dependence. In this chapter, the contents of chapter are definitions, drug addiction and drug habituation, drug abuse, treatment of drug dependence and hallucinogens. First, we will see the different definitions. In this chapter, basically, we have to see or study the drug addiction or drug habituation. ड्रग ॲडिक्शन आणि हॅबिच्युएशन ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तसंच सायकोलॉजिकल डिपेंडन्स अँड फिजिकल डिपेंडन्स याच्यामधला डिफरन्ससुद्धा आपल्याला बघायचा आहे. तर वेगवेगळ्या टाईपचे जे ड्रग्ज आहेत जे ॲडिक्शन प्रोड्यूस करू शकतात किंवा हॅबिच्युएशन प्रोड्यूस करू शकतात, तर तसं ड्रग ॲडिक्शन झालं जर नार्कोटिक ड्रग्ज असतील किंवा ओपीएमसारखे ड्रग्ज असतील ज्याच्यामुळे ॲडिक्शन प्रोड्यूस होते, तर त्याची ट्रीटमेंट कोणत्या प्रकारे आपण करू शकतो आहे ते सुद्धा आपल्याला ह्या चॅप्टरमधून बघायचं आहे. नेक्स्ट पॉईंट इज ड्रग ॲब्यूज. ड्रगचा जो मिसयूज केला जातो त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि जर ड्रग ॲब्यूज झाला असेल तर त्याच्यावरती ट्रीटमेंट काय देऊ शकतो आपण. अँड हॅल्युसिनोजेन्स हा एक हॅल्युसिनोजेन्सचा जो ड्रगचा क्लास आहे त्याचेसुद्धा बॅड इफेक्ट्स होतात आणि त्याच्यावरती जे ट्रीटमेंट करावी लागते तीसुद्धा आपल्याला या चॅप्टरमधून बघायची आहे. सो फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन्स. फर्स्ट डेफिनेशन इज ड्रग ॲडिक्शन. It is a state of periodic or chronic intoxication produced by repeated administration of drug. सो ह्याच्यामध्ये काय होतं तर कंटिन्युअसली ड्रग घेत राहिल्यामुळे काय होतं बॉडीला इंटॉक्झिकेशन होतं, बॉडीला एक सवय होते रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशनमुळे आणि बॉडी त्याच्यावर डिपेंड राहायला लागते, त्या ड्रगची सवय होऊन जाते बॉडीला आणि त्या केसला ड्रग ॲडिक्शन असं म्हटलं जातं. Then second is drug abuse. It is an inappropriate and persistent use of drug beyond the medical need. ड्रग ॲब्यूजमध्ये काय केलं जातं, एखाद्या ड्रगची गरज नसतानाही तो ड्रग कंटिन्युअसली घेतला जातो आणि त्याचा मेडिकल यूज नसतानाही तो ड्रग कंटिन्यू पर्सिस्टंटली ॲडमिनिस्टर्ड केला जातो आणि त्याला ड्रग ॲब्यूज म्हटलं जातं. देन ड्रग डिपेंडन्स. It is a state of psychic and also sometimes physical resulting in which the user has a compelling desire to continue taking the drug, either to experience its effect or to avoid the discomfort of its absence. सो ड्रग डिपेंडन्समध्ये ही जी केस आहे ती सायकिकही असू शकते किंवा फिजिकलही असू शकते. म्हणजे फक्त मेंटली पर्सन त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालेला असू शकतो किंवा फिजिकलीसुद्धा त्याचे इफेक्ट पर्सनच्या बॉडीवरती दिसायला लागतात. त्याच्यामध्ये काय होतं पर्सनला कंटिन्यू किंवा कंपल्सिव्ह डिसऑर्डर डिझायर होते की तो ड्रग आपण कंटिन्यू घेत राहिला पाहिजे. जर तो ड्रग घेतला गेला नाही तर त्याच्यामुळे जे इफेक्ट होतात ते दिसत नाहीत आणि त्यामुळे काय होतं डिस्कम्फर्ट प्रोड्यूस होतो आणि त्यामुळे त्या पेशंटला काही सिम्पटम्स दिसू लागतात ज्यामुळे तो ड्रग घेतल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजेच तो पर्सन त्या ड्रगवरती डिपेंड राहायला सुरू होतो. सो दिस टर्म ॲज ड्रग डिपेंडन्स. द नेक्स्ट definition is drug habituation. It is a condition resulting from repeated consumption of drug. The person feels desire to take the drug. एखादा ड्रग किंवा एखादी कोणताही पदार्थ कंटिन्युअसली घेत राहिल्यामुळे रिपीटेड कन्झम्पशन करत राहिल्यामुळे आपल्याला त्या ड्रगची सवय होऊन जाते आणि त्याला हॅबिट होते त्याची. सो दिस इज कॉल्ड एज अ ड्रग हॅबिच्युएशन. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर्सनला कंटिन्यू तो ड्रग घ्यावा असं वाटत राहतं. पण ॲडिक्शनमध्ये मात्र कंपल्सिव्ह डिझायर असते आणि हॅबिच्युएशनमध्ये फक्त पर्सनला वाटतं पण असं कंपल्शन नसतं की तो ड्रग घेतलाच पाहिजे. सो आता डिफरन्स बघितल्यानंतर आपल्याला अजून जास्त लक्षात येईल. डिफरन्स बिटवीन ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग हॅबिच्युएशन. Drug addiction is a state of periodic or chronic intoxication produced by repeated administration of drug, and drug habituation is a condition resulting from repeated administration of drug. दोन्हीकडे काय होतं आहे
रिपीटेडली ॲडमिनिस्ट्रेशन केल्यामुळे ड्रग्स त्या कंडिशन प्रोड्यूस होत आहेत. इट इज अकम्पनेड विथ अ फिजिकल अँड सायकोलॉजिकल डिपेंडन्स अँड हॅबिच्युएशन इज अकम्पनेड विथ सायकोलॉजिकल डिपेंडन्स ओनली. तर ड्रग ॲडिक्शनमध्ये जर तो ड्रग कंटिन्यू घेतला नाही तर त्याचे इफेक्ट जे आहेत ते पर्सनच्या माइंडवरती पण होतात आणि बॉडीवरती पण होतात. म्हणजे सायकोलॉजिकली पण डिपेंड असतो तो त्या ड्रगवरती आणि फिजिकलीसुद्धा त्याला बॅड इफेक्ट दिसायला सुरू होतात. पण ड्रग हॅबिच्युएशनमध्ये मात्र फक्त सायकोलॉजिकली तो त्या ड्रगवरती डिपेंड असतो. जर तो ड्रग घेतला नाही तर त्याच्या बॉडीवरती काहीही इफेक्ट दिसून येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला बऱ्याच वेळा जेवणानंतर बडीशेप खायची सवय असते. जर खाल्ली गेली नाही तर आपल्याला थोडा वेळ त्रास होतो, पण त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे सिम्पटम्स किंवा बॉडीवरती काही इफेक्ट दिसत नाही. ह्या प्रकारच्या कंडिशनला ड्रग हॅबिच्युएशन म्हणायचं. पण ॲडिक्शनमध्ये जर एखाद्याला अल्कोहोलची सवय असेल आणि त्याने घेतलं नाही, कंटिन्यू जर तो घेत असेल आणि एखाद्या दिवशी घेतलं नाही तर तो मेंटली पण त्याच्यावरती परिणाम होतोच, पण फिजिकलीसुद्धा त्याला काही सिम्पटम्स दिसायला लागतात. त्याला फटीकसारखं असेल किंवा हेडेक असेल किंवा हातपाय थरथरायला लागतात, असे सिम्पटम्स दिसू शकतात. सो जर आपल्या बॉडीवरती सुद्धा इफेक्ट होत असेल तर तो फिजिकल डिपेंडन्स, आणि फक्त जर आपल्याला मेंटली वाटत असेल की तो ड्रग किंवा तो पदार्थ घ्यावा तर ते सायकोलॉजिकल डिपेंडन्स. देन इन ड्रग ॲडिक्शन टॉलरन्स इज डेव्हलप अँड इन ड्रग हॅबिच्युएशन टॉलरन्स इज नॉट डेव्हलप. टॉलरन्स डेव्हलप झाल्यामुळे इथे काय करावं लागतं आहे, टेंडन्सी टू इन्क्रीज द डोस अँड हिअर नो टेंडन्सी टू इन्क्रीज द डोस. तर टॉलरन्स म्हणजे काय होतं, तर सुरुवातीला एखादा ड्रग जर घ्यायची सवय झाली असेल आणि तो ड्रग 100 mg घेतला तरी तो आपल्याला इफेक्ट देणार. पण कंटिन्युअसली जर आपण तो ड्रग घेत राहिलो तर पुढच्या वेळेपासून 100 mgला तो इफेक्ट दाखवणार नाही. मग तुम्हाला डोस अजून थोडा वाढवावा लागणार, 150 mg. काही दिवसानंतर 150 mgला पण तो रिस्पॉन्स देणार नाही, मग तुम्हाला अजून डोस वाढवावा लागणार, 200 mg. So here the tolerance is developed, hence the dose should be increased. And in case of drug habituation, tolerance is not developed. So there is no tendency to increase the dose. Next point of difference is withdrawal symptoms are severe and requires medical treatment. In case of drug addiction, जर तो ड्रग घ्यायचा थांबवलं, म्हणजेच विड्रॉ केला जर तो ड्रग, तर त्याच्यानंतर प्रोड्यूस होणारे जे सिम्पटम्स असतात त्याला विड्रॉवल सिम्पटम्स म्हटलं जातं. अँड इन केस ऑफ ड्रग ॲडिक्शन दॅट विड्रॉवल सिम्पटम्स आर व्हेरी सिव्हिअर अँड इट रिक्वायर्स मेडिकल ट्रीटमेंट. बट इन केस ऑफ drug habituation, withdrawal symptoms are not severe and they are very less. So habituationमध्ये withdrawal symptoms दिसून येत नाहीत, पण ड्रग ॲडिक्शन जर असेल आणि ॲडिक्शन असलेला ड्रग बंद केला तर त्यानंतर जे सिम्पटम्स दिसतात ते खूप सिव्हिअर असतात, त्यामुळे त्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते. देन पर्सन शोज कंपल्शन टू टेक द ड्रग. ड्रग ॲडिक्शनमध्ये कोणत्याही पर्सन्सना एकदा जर तो ड्रग घ्यायला सुरू केला की कंपल्शन होतं, त्यावेळेला तो ड्रग घ्यावाच लागतो त्यांना. बट इन केस ऑफ हॅबिच्युएशन देर इज अ स्ट्रॉंग डिझायर बट नॉट कंपल्शन. जर हॅबिच्युएशन असेल तर आपल्याला फक्त इच्छा होणार खूप, पण कंपल्शन नसणार कोणत्याही प्रकारचं, म्हणजे तो ड्रग नाही घेतला तरी आपल्याला त्रास होणार नाही. In case of drug addiction, detrimental effect on both person and society is occurs, and in case of habituation, no detrimental effect on society. म्हणजे जर ड्रग ॲडिक्शन असेल, एखादा ॲडिक्टेड पर्सन असेल ड्रगला, तर त्याच्यामुळे त्याला तर त्रास होतोच, पण सोसायटीला सुद्धा त्रास होतो. फॉर एक्झाम्पल, जर तो मॉर्फिन किंवा अल्कोहोल घेत असेल तर अल्कोहोल घेतल्यानंतर तो जे काही वागतो त्याच्यामुळे पूर्ण सोसायटीला सुद्धा त्रास होऊ शकतो. पण ड्रग हॅबिच्युएशन जर असेल, म्हणजे टी किंवा कॉफीचं जर सवय असेल, तर टी आणि कॉफी घेतल्यामुळे काही कोणत्या सोसायटीला त्रास होणार नाही आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट फक्त त्या पर्सन पुरताच राहणार आहे, सोसायटीवरती कोणतेही बॅड इफेक्ट प्रोड्यूस होणार नाही आहेत. सो these are the differentiating points in between drug addiction and drug habituation. The next point is treatment of drug abuse. Drug abuse means what?
द यूज ऑफ ड्रग बियॉन्ड द मेडिकल नीड, म्हणजे गरज नसतानाही किंवा एखादं मेडिकल कंडिशन नसतानाही एखादा ड्रग जर आपण कंटिन्युअसली यूज करत असू तर त्या कंडिशनला ड्रग ॲब्यूज म्हटलं जातं. सो ड्रग ॲब्यूज जर झालेला असेल, एखाद्या पर्सनला एखाद्या ड्रग उगाचच घेण्याची सवय झाली असेल तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज अ डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन मीन्स freeing of the body from the adverse effect of drug and medical treatment of various withdrawal symptoms. म्हणजे ज्या पर्सनला ड्रग घेण्याची सवय लागली असेल त्या पर्सनच्या बॉडीला ॲडवर्स इफेक्टपासून फ्री करणं आणि जे विड्रॉल सिम्पटम्स दिसणार आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट देणं. इट इज युजली डन बाय हॉस्पिटलायझेशन ऑफ पेशंट. सो ट्रीटमेंटसाठी पेशंटला हॉस्पिटलाइज्ड करण्याची गरज असते. इट इज युजली टेक्स 10 to 21 days and can be done on an outpatient basis or by admitting the patient depending upon the severity of problem. सो ही पूर्ण ट्रीटमेंट होण्यासाठी अबाउट 10 to 21 days आर रिक्वायर्ड आणि ते आउटपेशंट म्हणूनही तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता. म्हणजे फक्त हॉस्पिटलमध्ये रोज जाऊन ती ट्रीटमेंट घेऊन पुन्हा तुम्ही घरी येऊ शकता, किंवा जर विड्रॉल सिम्पटम्स सिव्हिअर असतील तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहून तुम्ही ती ट्रीटमेंट पूर्ण करू शकता. सेकंड पॉईंट इन ट्रीटमेंट इज substitution therapy. Substitution means what? The drug which is pharmacological equivalent with the original drug is replaced in a treatment. So ज्या ड्रगची आपल्याला ज्या ड्रगमुळे ड्रग ॲब्यूज झाला असेल त्या ड्रग सबस्टिट्यूट त्या पेशंटला द्यायचा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर आपल्याला जर ओपियम सारख्या ड्रगचा जर ॲब्यूज झाला असेल म्हणजेच किंवा एखाद्या सिडेटिव्ह ड्रगचा जर ॲब्यूज झाला असेल तर दुसरा तसाच ड्रग जो सिडेशन प्रोड्यूस करेल असा ड्रग त्या पेशंटला द्यायचा आणि ओरिजिनल ड्रग जो आहे ज्याच्यामुळे ॲब्यूज झाला आहे तो ड्रग द्यायचा बंद करायचा आहे. सो रिप्लेस करायचा आहे दुसऱ्या ड्रगने ज्या ड्रगमुळे ॲब्यूज झाला आहे त्या ड्रगला. थर्ड थेरपी इज अ सायकोथेरपी. इट इज अ नॉन मेडिकल थेरपी लाईक टॉक थेरपी. सायकोथेरपीमध्ये काय करायचं आहे, पेशंटला मेंटली कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा आहे. सो त्याच्यामध्ये टॉक थेरपी यूज करायची आहे. त्याच्यामध्ये त्याला समजवायचं आहे की त्या ड्रगमुळे त्याच्या बॉडीवरती किंवा त्याच्या फॅमिलीवरती काय बॅड इफेक्ट होत आहेत ते त्याला समजावून सांगितल्यामुळे मे बी तो ड्रग घेणं बंद करू शकेल. देन फोर्थ ट्रीटमेंट इज अ स्पेसिफिक ड्रग. बाय यूजिंग द स्पेसिफिक antagonist for that particular drug, the anti-abuse drugs are also used for treatment of drug abuse. For example, naloxone for morphine abuse. जर मॉर्फिनची सवय लागली असेल कंटिन्यू घ्यायला तर त्याच्यासाठी जो अँटॅगोनिस्ट म्हणून यूज केला जातो किंवा अँटी अब्यूज ड्रग म्हणून यूज केला जातो तो म्हणजे नॅलॉक्झॉन आहे. सो नॅलॉक्झॉन देऊन ट्रीटमेंट सुरू करायची. त्यामुळे काय होतं, पेशंट वरती त्या मॉर्फिनचा काहीही इफेक्ट दिसत नाही किंवा ते मॉर्फिन घेणं तो कमी करतो. फिफ्थ स्टेप इज न्यूट्रिशनल सप्लिमेंट. आता मेडिकल ट्रीटमेंट चालू असतानाच मेडिसिन बरोबर न्यूट्रिशन्ससुद्धा देणं त्या पेशंटला गरजेचं असतं, कारण त्याच्या बॉडीवरती विड्रॉल सिम्पटम्स वेगवेगळे दिसत असतात. सो न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समध्ये विटॅमिन्स किंवा हॉर्मोन्स जे आहेत ते इंट्राव्हेनसली देणं गरजेचं असतं. Then in the next step, rehabilitation. This is the part of long-term treatment for those patients who require moral support and psychotherapy, particularly victims of narcotics of alcohol. सो रिहॅबिलिटेशनमध्ये काय केलं जातं तर काही संस्था असतात ज्या अशा क्रोनिक हॅबिट असणाऱ्या किंवा ॲडिक्टेड पेशंट्ससाठी काम करत असतात. जर एखाद्याला अल्कोहोलचं ॲडिक्शन झालं असेल किंवा नार्कोटिक्स घेत असेल तो पेशंट तर अशा पेशंटला फक्त मेडिसिन्स देऊन ते ड्रग ॲडिक्शन जे आहे त्यांचं ते सुटत नाही. मग त्याच्यासाठी त्यांना सायकोथेरपी किंवा मेंटल ट्रीटमेंट, टॉक थेरपी, सपोर्ट थेरपीची गरज असते. आणि ते सगळं करण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात आणि त्या सेंटरमध्ये त्यांना ठेवलं जातं जिथे
काही ग्रुप असतात ते त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट प्रोव्हाइड करतात, सायकोथेरपी प्रोव्हाइड करतात आणि त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी हेल्प करतात. सो अल्कोहोल ॲनोनमस ग्रुप, नार्कोटिक ॲनोनमस ग्रुप यासारखे काही ग्रुप असतात जे त्यांना हेल्प करतात. Then seventh step is a government support. It is not part of direct treatment, but by controlling the traffic of narcotics under Narcotic and Psychotropic Substances Act, government can stop the population from being addicted. सो आता गव्हर्नमेंट सपोर्टमध्ये ॲक्च्युअल ट्रीटमेंटमध्ये त्यांचा काही रोल येत नाही, मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये गव्हर्नमेंटचा रोल नाही आहे, पण गव्हर्नमेंट ॲडिक्शनपासून लोकांना कसं वाचवू शकतं, तर नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस नावाचा ॲक्ट आहे गव्हर्नमेंटचा, त्याच्या थ्रू काय केलं जातं, नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा मिसयूज होणार नाही किंवा उगाच जास्त प्रमाणामध्ये ते एकाच पेशंटला दिले जाणार नाहीत, याच्यासाठी काही रूल्स बनवलेले असतात आणि ते रूल्स जर फॉलो केले गेले तर खूप साऱ्या लोकांना म्हणजे त्या नार्कोटिकपासून किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसपासून जे ॲडिक्शन होतं आहे ते प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. सो दिस इज द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन टू द ट्रीटमेंट ऑफ ड्रग ॲब्यूज. नेक्स्ट पॉईंट इज अ सायकोलॉजिकल ड्रग डिपेंडन्स अँड फिजिकल ड्रग डिपेंडन्स. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सायकोलॉजिकल म्हणजे फक्त मेंटली जर इफेक्ट होत असेल तर सायकोलॉजिकल, आणि फिजिकल ड्रग डिपेंडन्स म्हणजे जर बॉडीवरती इफेक्ट होत असेल तर तो फिजिकल. सायकोलॉजिकलमध्ये आपण म्हणू शकतो की फक्त त्याला कोणतेही सिम्पटम्स दिसत नाही आहे, फक्त त्याला इच्छा होती आहे ड्रग घेण्याची. आणि फिजिकल ड्रग डिपेंडन्समध्ये काय असतं, तर जर त्याने घेतले नाहीत तर त्याच्या बॉडीवरती परिणाम व्हायला लागतो, त्याचा BP लो होऊ शकतो किंवा हाय होऊ शकतो, हेडेक होऊ शकतं किंवा ब्लड सर्क्युलेशनचा रेट बदलू शकतो, म्हणजे त्याच्या बॉडीवरती जर काही इफेक्ट दिसायला लागला तर ते फिजिकल ड्रग डिपेंडन्स. So, a first point of differentiation is it is a state characterized by emotional or mental desire to continue taking a drug. सो ह्या केसमध्ये काय होतं आहे, तर फक्त इमोशनल किंवा मेंटली डिझायर होते त्याला ड्रग घेण्याची, आणि इथे काय होते, जर त्याने ड्रग घेतला नाही तर त्याच्यावरती फिजिकल डिस्टर्बन्सेस दिसून येत आहे. इट इज अ स्टेट विच शोज इट सेल्फ बाय इंटेन्स फिजिकल डिस्टर्बन्सेस इन केस इफ द ड्रग इज नॉट ॲडमिनिस्टर्ड. सो फिजिकल डिपेंडन्समध्ये जर ड्रग घेतला नाही तर फिजिकल डिस्टर्बन्सेस दिसून येतात. In case of psychological drug dependence, no compulsion to take the drug, but here there is a compulsion to take the drug. Psychological dependence ला compulsion नाही आहे, पण physical dependence ला ड्रग घेतलाच पाहिजे अशी कंपल्शन होते. देन सायकोलॉजिकल ड्रग डिपेंडन्समध्ये काय होतं, विड्रॉल सिम्टम्स आर नॉट ऑब्झर्वड ऑर दे आर व्हेरी मायनर, बट इन केस ऑफ फिजिकल ड्रग डिपेंडन्स द withdrawal symptoms or abstinence syndrome are observed. सो विड्रॉल सिम्टम्स म्हणजे काय, एखादा ड्रग घेणं अचानक बंद केल्यानंतर किंवा तो ड्रग विड्रॉ केल्यानंतर जे सिम्टम्स दिसतात किंवा तो ड्रग ॲबसेंट आहे म्हणून जे सिम्टम्स दिसतात त्यांना विड्रॉल सिम्टम्स किंवा ॲबस्टिनन्स सिंड्रोम्स असं म्हटलं जातं. सो सायकोलॉजिकल ड्रग डिपेंडन्समध्ये ते विड्रॉल सिम्टम्स आहेत ते कमी असतात, म्हणजे जरी तो ड्रग बंद केला तरी फार जास्त फरक पडत नाही. पण फिजिकल ड्रग डिपेंडन्समध्ये मात्र विड्रॉल सिम्टम्स हे सिव्हिअर असतात. देन सायकोलॉजिकल ड्रग डिपेंडन्स, नो नीड ऑफ स्पेसिफिक ड्रग टू ट्रीट द विड्रॉल सिम्टम्स, but here the withdrawal symptoms are severe, so specific antagonist or supportive therapy is needed to treat the physical drug dependence. Then fifth point is no need of specific drug to treat the withdrawal symptoms, but specific antagonists are required. Then next point, it is not necessary to develop the tolerance or physical dependence, but in case of physical dependence, withdrawal symptoms are life threatening and severe. एक्झाम्पल आहे सायकोलॉजिकल डिपेंडन्सचं, ते म्हणजे कॅफिन किंवा निकोटीन, जे तंबाखू खायची सवय असते काही जणांना किंवा कॉफीची सवय असते, तर ते सायकोलॉजिकल डिपेंडन्समध्ये येतं. आणि ओपियम किंवा अल्कोहोलची जर सवय असेल तर ते ड्रग ॲडिक्शन म्हणजेच फिजिकल डिपेंडन्समध्ये येतं. सो नेक्स्ट पॉईंट इज withdrawal symptoms of narcotic addiction.
सो नार्कोटिक ड्रगचं जर ॲडिक्शन झालं असेल आणि ते ड्रग घेणं बंद केलं तर त्याच्यामुळे काय विड्रॉल सिम्टम्स दिसू शकतात ते आपल्याला बघायचे आहेत. द विड्रॉल सिम्टम्स बिगिन 8 hours आफ्टर द लास्ट डोज अँड रिपीट एव्हरी 32 to 72 hours. सो लास्ट डोस घेतल्यानंतर जर पुढचा डोस घेतला नाही आपण तर 8 तासांनंतर आपल्याला हे विड्रॉल सिम्टम्स दिसू शकतात. फर्स्ट yawning, rhinorrhea, crying and sweating are seen. At a 20 hours, sweating, chills and goose flesh appears. सो पहिल्यांदा काय होतं, जांभया यायला सुरुवात होते. रिनोरिया, डोळे जळजळतात, क्राईंग करावंसं वाटतं, रडावंसं वाटतं, स्वेटिंग येऊ शकतं. त्याच्यानंतर काही तासांनंतर चिल्स, थंडी वगैरे वाजून येते. After 24 to 48 hours, nausea, vomiting, diarrhea, hypertension, and sometimes fever are seen, and the patient complains of severe cramps which may last up to a week. So after 24 to 48 hours, nausea, vomiting, diarrhea, and hypertension may be seen. Also, fever is observed, and patient complains about the severe cramps. सिव्हिअर क्रॅम्प्स येतात, हातापायांमध्ये गोळे येतात आणि त्यामुळे ते काही आठवड्यांपर्यंत कंटिन्यू राहू शकतात. द स्लीप डिस्टर्बन्सेस अँड एन्झायटी मे पर्सिस्ट फॉर वीक्स ऑर मंथ. सो त्या पेशंट्सचं ज्यांचं ड्रग ॲडिक्शन झालं आहे आणि ज्यांचा ड्रग बंद केला गेला आहे त्यांची झोप उडते, त्यामुळे त्यांना अँझायटी, भीती वाटत राहते सारखी, आणि स्लीप डिस्टर्बन्सेस पण दिसून येतात त्यांच्यामध्ये. Then next point is treatment of narcotic addiction. In that treatment, it involves pharmacological or psychological methods or combination of both. आता ह्याच्यामध्ये फार्माकोलॉजिकली म्हणजे ड्रग यूज करून ट्रीटमेंट केली जाते आणि सायकोलॉजिकली म्हणजे टॉक थेरपी असेल, रिहॅबिलिटेशन असेल किंवा मोरल सपोर्ट असेल ते देऊन ट्रीटमेंट दिली जाते. सायकोलॉजिकल मेथडमध्ये काय केलं जातं, डोसेज रिडक्शन केलं जातं, सायकोथेरपी, सोशल काउन्सिलिंग केलं जातं त्या पेशंट्सचं. आणि फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये सबस्टिट्यूएट दिले जातात मिथाडोनसारखे. म्हणजे जर नार्कोटिक ड्रगमुळे होत असेल तर नार्कोटिक ड्रग द्यायचा बंद केला जातो आणि त्याला मिथॅडोन दिला जातो इन अ डोस ऑफ 30 mg इन डिव्हायडेड डोसेस फॉर इनिशियल 3 days. पहिल्या 3 दिवसांसाठी 30 mg डोसमध्ये दिला जातो. देन द डोस इज रिड्यूस्ड टू 10 mg पर डे. देन डोस ऑफ मिथॅडोन इज रिड्यूस्ड. Also, the long-acting compounds like levo-alpha-acetylmethadol and naltrexone used for the narcotic addiction. So long-acting compounds सुद्धा काही यूज केले जातात सबस्टिट्यूएट म्हणून फॉर नार्कोटिक ॲडिक्शन. Next is the withdrawal symptoms for alcohol withdrawal. Symptoms are hangover, delirium, anxiety, coarse tremors, weakness, sweating, insomnia. Insomnia म्हणजे disturbances in sleep or loss of sleep, headache, muscle twitching, tachycardia, hallucination, disorientation and seizures. Seizures म्हणजे fits किंवा epilepsy. Then GI disturbances like chronic gastritis, pancreatitis. The termination of alcohol can lead to fever, tremors, tachycardia and agitation. It also results in a myopathy, bone marrow suppression and gout. सो अल्कोहोल जर घ्यायचं बंद केलं तर एवढे सगळे सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसून येतात. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ अल्कोहोल विड्रॉल. नेक्स्ट पॉइंट इज treatment of alcohol withdrawal. Antidote treatment, in that use of disulfiram in a use of 500 mg daily. So antidote म्हणजे जो त्या अल्कोहोल विड्रॉलमुळे झालेल्या सगळ्या सिम्पटम्सना क्युअर करणार आहे तो डायसल्फिराम दिला जातो इन अ डोस ऑफ 500 mg daily. For nutritional deficiencies, vitamin B complex or thiamine injections are given. देन यूज ऑफ सिडेटिव्स. आता इथे सबस्टिट्यूशन थेरपी वापरायची असते म्हणजे सेम इफेक्ट दाखवणारे ड्रग वापरायचे आहेत. सो सिडेटिव्स वापरले जातात ज्याच्यामध्ये
अल्कोहोल ॲनॉनिमस अँड सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसुद्धा केलं जातं. Then imetin or apomorphine are given together with alcoholic drink to make the patient vomit. जर तरी सुद्धा पेशंट अल्कोहोल घेत असेल तर त्या अल्कोहोलमध्ये इमेटिन किंवा अपोमॉर्फिन टाकून दिलं जातं. त्यामुळे काय होतं, व्हॉमिटिंग होते पेशंटला आणि त्याला अल्कोहोल घ्यायची इच्छा त्याची कमी होते. देन फिनोबार्बिटोन इज गिवन टू प्रिव्हेंट द ट्रिमर्स अँड फॉर बिहेवियरल थेरपी relaxation training and self control skills are teach. Next point is morphine dependence. In morphine dependence, withdrawal symptoms are develops after 8 hours are yawning, sweating, crying, anxiety. After 20 hours, chills and sweating. After 24 hours, nausea, vomiting, diarrhea, fever. Up to 1 week muscle cramps and up to several months insomnia. सेम सिम्टम्स हे अल्कोहोल विड्रॉल सारखेच मॉर्फिन डिपेंडन्सला सुद्धा दिसून येतात. याच्यामध्ये ट्रीटमेंट करताना सुद्धा सायकोलॉजिकल आणि फार्माकोलॉजिकल मेथडच यूज केली जाते आणि याच्यामध्ये सुद्धा नार्कोटिकच ड्रग हा असल्यामुळे मिथॅडोन यूज केला जातो. Next point is hallucinogens. Hallucinogens are the agents that act on a CNS to produce a state of perception of matters or object with no reality or feeling with no external causes. So hallucinogens मध्ये काय होतं, असे काही एजंट असतात जे CNS वरती ॲक्ट होतात आणि उगाचच परसेप्शन प्रोड्यूस करतात. म्हणजे एखादा मॅटर समोर आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट समोर आहे असं आपल्याला भास होत राहतात. खरोखर ते तसं काहीही समोर नसतं. सो फक्त भास निर्माण करणारे जे ड्रग्ज आहेत त्यांना हॅल्युसिनोजेन्स म्हटलं जातं. इट इज अ ग्रुप ऑफ नॅचरली ऑकरिंग अँड सिंथेटिक कंपाऊंड्स केपेबल ऑफ प्रोड्युसिंग डिस्टॉर्शन ऑफ रियालिटी रिझल्टिंग इन अ कन्फ्युजन, डेलिरियम, अमनेशिया अँड लॉस ऑफ सेन्स ऑफ डायरेक्शन, स्पेस अँड टाईम. सो हे ड्रग घेतल्यामुळे काय होतं, कन्फ्युजन प्रोड्यूस होऊ शकतं, डेलिरियम प्रोड्यूस होतं, टाईम आणि स्पेसचा सेन्स लॉस होतो, डायरेक्शन समजत नाहीत आपल्याला आणि ॲमनेशियासुद्धा प्रोड्यूस होऊ शकतं. ॲमनेशिया म्हणजे लॉस ऑफ मेमरी. सो LSD इट इज अ एक्झाम्पल ऑफ हॅल्युसिनोजेन. LSD मीन्स लिझर्जिक ॲसिड डायइथिल अमाइड. त्याचे इफेक्ट्स जे आहेत ते बघा. जर पर्सनने LSD घेतलं असेल तर तो फिजिओलॉजिकल इफेक्ट्स मध्ये ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, हार्ट रेट इन्क्रीज होतं, डिझीनेस, लॉस ऑफ ॲपेटाईट, ड्राय माउथ, स्वेटिंग अँड ट्रिमर्स मे बी ऑब्झर्व्ड. बट द ड्रग्स मेजर इफेक्ट्स आर इमोशनल अँड सेन्सरी. तो फिजिकल इफेक्ट दाखवतोच पण त्यापेक्षाही त्याचे सायकोलॉजिकल इफेक्ट जे आहेत ते जास्त डेंजर असतात. ज्याच्यामध्ये इमोशनल इफेक्ट दाखवतो, ज्याच्यामध्ये फिअर असू शकतं, युफोरिया असू शकतं अँड इट फील युजर मे फील द सिव्हिअर थिंग्स सायमल्टेनियसली इन्क्लुडिंग पॅनिक अँड एक्स्ट्रीम टेरर. याच्यामध्ये पेशंटला खूप एक्स्ट्रीम लेवलला भीतीसुद्धा वाटू शकते आणि टेरर प्रोड्यूस करू शकतात हे ड्रग. पॅनिक अँड टेरर कॅन लीड द युजर टू रन अक्रॉस अ बिझी स्ट्रीट. आता त्या जी भीती निर्माण होते त्याच्यामुळे पेशंट कुठेही पळू शकतो. देन LSD हॅज अ ड्रॅमॅटिक इफेक्ट्स ऑन द सेन्सेस. सेन्स आपले सगळे लॉस होतात, आपल्याला काहीही कशाचीही शुद्ध राहत नाही, भान राहत नाही आणि कलर, स्मेल, साऊंड आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त इंटेन्सली दिसायला लागतात आपल्याला. कोणत्याही प्रकारचे शेप दिसतात, कलर दिसतात, साऊंड्स येतात आपल्याला. म्हणजे जे नाही आहे समोर ते सुद्धा आपल्याला आहे असं भास होत राहतात. सो हे सगळं हॅल्युसिनोजेन्सच्या यूजमुळे होऊ शकतं. तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंटची गरज असते. अँड एक्स्ट्रीम ॲजिटेशन इज कंट्रोल्ड बाय अँटी एन्झायटी अँड ट्रँक्युलायझर डायझे.
सो ह्याच्यामध्ये सपोर्टिव्ह थेरपी गरजेची असते. त्या पेशंटला समजून घेऊन सांगणं गरजेचं असतं, कारण मेंटली त्या पर्सनला मेंटली तो स्थिर नसतो, त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची गरज असते. अँड एक्स्ट्रीम ॲजिटेशन इज कंट्रोल्ड बाय अँटी एन्झायटी ड्रग. जास्त त्याला पॅनिक झालेलं असेल पेशंट, एन्झायटी असेल, तर अँटी एन्झायटी ड्रग देऊन त्याला काम करणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी सिडेटिव्ह किंवा डायझेपमसारखे ट्रँक्विलायझर यूज केले जातात. These are the repeatedly asked questions from that chapter. And with this, we have finished the chapter drug dependence. Next chapter will be uploaded into next video. Thank you.